श्री स्वामी समर्थ सर्वांना. आज आपण श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 3 वाचणार आहोत. श्री स्वामी चरित्र सारामृत तृतीयोध्याय. श्री गणेशाय नमः. धन्य धन्य ते या जगती स्वामीचरणी ज्यांची भक्ती, त्यांची नाही पुनरावृत्ती, पद पावती कैवल्य. गताध्यायी कथा सुंदर स्वामींनी निवेदिले स्वचरित्र आणि बाबा दिगंबर त्यांचे वृत्त निवेदिले. निर्विकार स्वामी मूर्ती लोका चमत्कार दाविती, काही वर्षे करोनी वस्ती मंगळ वेढे सोडिले. मोहोळ माझी वास्तव्य करिता आप्पा टोळ झाले भक्त, तेथीचे साकळ्य वृत्त अल्पमती केवी वर्णो. स्वामीचरित्राचे हे सार म्हणूनी केला नाही विस्तार, वर्णिता कथा समग्र ग्रंथ पसरे उदधी सम. सवी घेऊनी स्वामींसी टोळ जाती अक्कलकोटासी, अर्धमार्गावरुनी टोळांसी मागे परतणे भाग पडे. टोळा अज्ञापिले सेवका, जोवरी आम्ही येऊ का तोवरी स्वामींसी सोडू नका, येथेच मुक्काम करावा. टोळ गेलिया परतोनी स्वामी चालले उठोनी, बहुत वर्जिले सेवकांनी परी नच मानिले त्यांचे. तेथोनिया निघाले अक्कलकोटा प्रति आले, ग्रामद्वारी बैसिले यतिराज स्वेच्छेने. तेथे एक अविंध होता, तो करी तयांची थट्टा, परी काही चमत्कार पाहता महासिद्ध समजला. पूर्वपुण्यास्तव निश्चिती आले चोळप्पाचे गृहाप्रती, स्वामींसी जाणोनी ईश्वरमूर्ती चोळप्पा करी आदर. चोळप्पाचे भाग्य उदयले यतिराज गृहासी आले, जैसी कामधेनू आपण बळे दरिद्रियाच्या घरी जाई. पूर्वपुण्य होते गाठी म्हणूनी घडल्या या गोष्टी, झाली स्वामीराज भेटी परमभाग्य तयाचे. धन्य धन्य तयाचे सदन जे स्वामींचे वास्तव्यस्थान, सुरवरांजे दुर्लभ चरण तयांच्या घरी लागले. योगाभ्यासी योग साधिती तडी तापडी मार्गी श्रमती, निराहार किती कराहती मौन धरिती किती एक. एक चरणी उभे राहोन सदा विलोकिती गगन, एक गिरी गौहरी बैसोन तपश्चर्या करिताती. एक पंचाग्नी साधन करीती, एक पवनाते भक्षिती, किती एक संन्यासी होती संसार अवघा सांडोनियो. एक करीती कीर्तन, एक मांडिती पूजन, एक करीती होम हवन, एक षट्कर्मे आचरिती. एक लोका उपदेशिती, एक भजना माझी नाचती, एक ब्राह्मण भोजन करीती, एक बांधिती देवालये. परी जयाचे चरण दुर्लभ सद्भक्ती वाचोन, केलियासी नाना साधन भावावीण सर्व व्यर्थ. योगयागादिक काही चोळप्पाने केले नाही, परी भक्तिस्तव पाही स्वामी आले सदनाते. तयाची देखोनिया भक्ती स्वामी तेथे भोजन करीती, तेव्हा चोळप्पाचे चित्ती आनंद झाला बहुसाळ. तयापासून तयाचे घरी राहिले स्वामी अवतारी, दिवसेन दिवस चाकरी चोळप्पा करी अधिकाधिक. तेव्ही राज्यपदाधिकारी मालोजीराजे गादीवरी, दक्ष असोनी कारभारी परमज्ञानी असतीजे. अक्कलकोटची प्रख्याती तेव्हा काही विशेष नवती, परी तयांचे भाग्य निश्चिती स्वामीचरणी उदयले. तयापासून जगांत त्या नगराचे नाव गाजत, अप्रसिद्ध ते प्रख्यात किती एक जाहले. चोळप्पाचे गृहाप्रती आले कोणी एकयती, लोका चमत्कार दाविती गावात बात पसरली. आपुली भावी प्रख्याती ऐसे नाही जयाचे चित्ती, म्हणूनिया स्वामीराजयती बहुधा न जाती फिरावया. लोकांमाजी पसरेली मात, नृपासी कळला वृत्तांत, की आपुलिया नगरात यतिविख्यात पातले. राहती चोळप्पाचे घरी दर्शना जाती नरनारी, असती केवळ अवतारी लीला ज्यांची विचित्र. वार्ता ऐशी ऐकोली राव बोलले कायवाणी, गावात यती येऊनी फार दिवस जाहले. परी आम्ही श्रुतपाही आजवरी जाहले नाही, आता जाऊनी लवलाही भेटू तया यतीवर्या. परी ते केवळ अंतर्ज्ञानी ऐसी वार्ता ऐकली कानी, हे सत्य तरी येऊनी आताच देती दर्शना. रावमुखातून वाणी निघाली तोची यतिमूर्ती पुढे ठेली, सकळ सभा चकित झाली मती गुंगली रायाची. सिंहासना खाली उतरोन राव घाली लोतांगण, प्रेमाश्रूंनी भरले नयन कंठ झाला सद्गदित. दृढ घातली मिठी चरणी चरण धुतले नेत्राश्रूंनी, मग तया हस्तकी धरोनी आसनावरी बैसविले. खूण पटली अंतरी स्वामी केवळ अवतारी, अभक्ती पळोनी गेली दुरी चरणी भक्ती जडली तई.
सकळ सभा आनंदली समस्ती पाऊले वंदिली षोडशोपचारे पूजिली स्वामी मूर्ती नृपराये. निराकार आणि निर्गुण भक्तांसाठी झाले सगुण तयांच्या पादुका शिरी धरोन विष्णू नाचे ब्रह्मानंदे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत प्रेमळ भक्त परिसोत तृतीयोध्याय गोड हा. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. श्रीमस्तु शुभं भवती.